नमस्कार. आज आपण एक सुंदर असा गोडाचा पदार्थ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे चक्का, साखर आणि आंबे आणि त्यात थोडं मी आता चक्क्यामध्ये थोडं मीठ घालून घेतलेलं आहे. आणि ही पहा आपण पाहू शकता अर्धी वाटीच साखर मी त्या एक मोठा बाऊल आहे, तो अर्धा बाऊल भरून चक्का आहे. तर त्यात फक्त अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे. आणि तो चक्कासुद्धा अतिशय कडक असा आहे, घट्ट आहे. तर त्यात मी दूध वगैरे घालणार नाही आहे. कारण आपण जे आंबे घेतलेले आहे, ते गावरानी आंबे आहेत आणि त्याचा रस जो आहे, तो थोडासा पातळ आहे. त्यामुळे हा रस त्याच्यात टाकल्यानंतर त्याचं जे थिकनेस आहे, तो व्यवस्थित होणार आहे. आणि मी ह्या ठिकाणी कलमी आंबे वापरलेले नाहीये. हे जे आंबे आहेत गावरानी ते माझ्या झाडावरचेच आहेत आणि ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते कच्चे असताना छान खूप भरपूर आंबट असे असतात आणि पिकल्यानंतर खूप गोड असा हा आंबा आहे. त्यामुळे मी हेच आंबे त्यामध्ये घालणार आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे झाडावर पिकलेले हे आंबे आहेत. तर आता आपण जे साखर घालून घेतलेला चक्का होता, तर तो आपण चाळणीतून छान गाळून घेणार आहोत. त्यामुळे काय होतं, की तो अगदी अतिशय चोपडा असा तो तयार होतो. अजिबात गाठी त्यात राहत नाहीत. तर थोडासा त्रास होईल, परंतु खाण्याला खूप तो छान लागतो. पूर्वी आमच्या घरी हा चक्का वस्त्रगाळ करून घ्यायचे, पण आता आपण ह्या ठिकाणी फक्त चाळणीनेच चाळत आहोत. तर चक्का आपला गाळून झालेला आहे आणि त्यानंतर जो आपण आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, तर हा आंब्याचा रस मी मिक्सरच्या पॉटमधून काढणार आहे. आपल्याला वाटत असेल की जर गाळणीने गाळूनच घ्यायचा आहे, तर मिक्सरमधून का काढत आहे? तर ह्या आंब्याला थोड्याशा दशा आहेत आणि त्या मिक्सरमधून छान अशा बारीक होतील आणि गाळल्यानंतर ज्या थोड्याफार राहिल्या असतील त्या निघून जातील. त्यामुळे आता हा आंब्याचा रस आपण त्या मिश्रणामध्येच गाळून घेणार आहोत. आपण पाहू शकता की अगदी थोड्या ह्या दशा ह्या उरलेल्या आहेत. ह्या आपण आता वेगळ्या करून घेऊ आणि हे एकत्र करून मिसळून घेऊ. छान त्याला एकजीव करून घ्यायचा. रस पातळ असल्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित होणार आहे. आणि त्यात थोडी आपण वेलची पावडरही टाकून घेतलेली आहे आणि थोडे ड्रायफ्रूट आपण त्यात टाकणार आहोत. असे आपले हे म्हणजे घरगुती म्हणता येईल, होममेड म्हणता येईल असं हे आम्रखंड तयार झालेलं आहे. तर चक्कसुद्धा मी घरच्या दह्यापासूनच तयार केलेला होता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद. तयार आहे आपला आम्रखंड. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.